ये जो तुम कर रहे हो ना, ये वो नहीं करता, नहीं डिजर्व करता, वो कुछ डिजर्व नहीं करता। कोई से डिजर्व नहीं करता वो। ये जो तुम कर रहे हो ना, ये वो नहीं डिजर्व करता, वो कुछ डिजर्व नहीं करता। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मॉडेल आहे सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी फ्रीमध्ये प्रोडक्ट केलेला आहे, तिथून म्हणजे डाउनलोड करून घेऊ शकता अगदी फ्रीमध्ये प्रोडक्ट करता असून. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्रामला पण प्रोव्हाइड करता असून आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये याच प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर जे बीटमार्क फ्रेशला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे बीट्स वगैरे लावून दिला ग्रुप्स वगैरे एकदम छान अशा पद्धतीने. मग आणखी आपला अशा प्रकारचे फर्स्टला जे प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर जे अशा प्रकारचे व्हिडिओ दिला मित्रांनो अशा प्रकारे ते व्हिडिओला ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग व्हिडिओवरती क्लिक करायचं. मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला वरच्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी सेट करायचा मित्रांनो त्या मग वरच्या सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला फर्स्टला जो प्लस सेकंड वरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करून घ्यायचं. अशा प्रकारे रेक्टँगल ऍड केल्यानंतर मित्रांनो मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रकारे वरच्या सेट करायचं. मग आणखी आपला जे का रेक्टँगल आहे मित्रांनो त्याला अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं. मोठं करतात त्याच मोठं करून घ्यायचं. मग आणखी आपला थोडंफार असं लेंथ वगैरे वाढून घ्यायचं. वाढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे रेक्टँगल आहे मित्रांनो त्याला लास्ट पण जिथे पण आपले लेअर येत ना जसं की आपला अशा प्रकारे जिथे पण आपला सॉन्ग दिलेला आहे मित्रांनो तिथपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे व्हिडिओचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या त्या रेक्टँगल वनच्या लेअरवरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का लास्ट खाली मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखी आपलं जे मास्कचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओला आणि लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर वर ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून ग्रुप करून घ्यायचं. ग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून फर्स्टला जो प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे का अशा प्रकारे फोटो दिला मित्रांनो त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रकारे मोठी वगैरे करून सेट करायचं. म्हणजे जसं सेट करता त्याच मोठी वगैरे करून सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटोला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्टमध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो. मग आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्टमध्ये फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच तुम्ही पण फोटो वगैरे कट करून हे करून घ्यायचं. अशा प्रकारे जसं कट करता त्याच तुम्ही पण लवकर कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे ग्रुप आहे मित्रांनो जे काय फोटो लिअर आहे मित्रांनो फोटो लिअरला ग्रुपच्या खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे खालचं ग्रुप वनची लेअर त्या लेअरला वरच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे एकदम छान फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. थोडंफार आपला फोटोला वगैरे लहान वगैरे करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का वरची जे ग्रुप लेअरची वन आहे मित्रांनो त्या लेअर ग्रुप वनच्या लेअरवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करून भेटायच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथे आपला इमोजी पेन दिला मित्रांनो त्या इमोजी पेनला ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 11.18 बीट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला थोडंफार अशा प्रकारे दिसतं की आपला 11.18 बीटला आल्यानंतर मित्रांनो जे फोटो लेअर आहे मित्रांनो हे सर्व फोटोज लेअरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं. म्हणजे सिलेक्ट करायचं मित्रांनो त्याच तुम्ही पण लवकर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे ग्रुप वनच्या लेअरवर जे ग्रुप
क्लिक करून ग्रुप करून घ्यायचं. ग्रुप बनल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असतो वरचं जे ग्रुप 1ची लेअर आहे मित्रांनो त्या ग्रुप 1च्या लेअरला खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारचे 11.18 बिटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून भेटायच्या ऑप्शनमध्ये दिलं याच मित्रांनो. मग आणि आपल्या इथे टेक्स्ट पिंजरा आहे, टेक्स्ट पिंजरा ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो टेक्स्ट पिंजरा लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने सेट झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे फोटोचे ग्रुप आहे मित्रांनो ते खालचं त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं फोटोज वगैरे दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट लेअर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग फोटो खालचे जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. जे लॉंग फोटो आहे त्या फोटोला सोडायचं. जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. कारण की आपला 15.16 बिटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे 2 फोटो सोडायचे जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे एक फोटो सोडायचे जे सेकंड फोटो हा इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे एक फोटो सोडा एका फोटो इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला 12.15 बिटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे 2 फोटो सोडायचे जे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून जे 2 फोटो सोडायचे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडा एका फोटो इफेक्ट्स वगैरे पुढे पण अशाच प्रकारे ॲड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 2 फोटो आहेत मित्रांनो ते वरच्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे डबल बिटचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे जे 13.19 बिटचे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला मग आणि आपला असं जे 13.19 बिटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आणि आपला असं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे वरचे 1 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो त्या थोडंफार त्या फोटोला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. असं प्रकारे ऑफ केल्यानंतर मित्रांनो त्या खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून विग्नेट नावाचे इफेक्ट्स वगैरे सर्च करायचं मित्रांनो. मी पण जे करत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इफेक्ट्सला सर्च करत असं इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्टला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असं आपल्या हिशोबाने सेट करायचं मित्रांनो. जसं सेट करत आहे मित्रांनो त्याच तुम्ही थोडंफार असं सेट करून घ्यायचं. मी जसं करत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण लवकर सेट वगैरे करून घ्यायचं. असं प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे ब्लरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला असं जे घोषण ब्लर आहे मित्रांनो त्या ब्लरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून अशा प्रकारे
इफेक्ट वगैरे ऍड करून घ्यायचा. ऍड केला तर इफेक्टवरती क्लिक करायचं की इफेक्टची साईज आहे मित्रांनो, त्या इफेक्टच्या साईज असं कमी करून घ्या. जसं मी इफेक्टची साईज वगैरे कमी करत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर त्याला कमी करून घ्या. जसं की आपलं 55 ठेवत आहे त्याच्यामुळे ठेवून घ्यायचं. म्हणजे ठेवल्यानंतर वरच्या फोटोला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे डबल बीट जे 2 फोटो दिलेला आहे मित्रांनो, जे खालच्या फोटोला पण इफेक्ट्स वगैरे ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला समजत नसेल तर इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो हा एक इफेक्ट पेस्ट कॉपी करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे डबल फोटो दिलेले होते मित्रांनो, त्या डुप्लिकेट फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऑलरेडी आपण ऍड केलेलंच आहे मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो आपला 17.24 बीटचे लॉंग फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने रेडी वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.